स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो आणि एवढीच मी देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी आज सुरुवात करते. आपल्या घरामध्ये सगळ्यांना वाटतं की पैसा यावा, लक्ष्मी यावी, आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदत राहावी, वास करावं लक्ष्मीने. सगळ्यांना वाटत असतं आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असावं. ज्या घरामध्ये पैसा वगैरे असतो ना, लक्ष्मी असते, त्या घरात खरंच वातावरण हे सुखी असतं. पण काही घरामध्ये असं असतं की जिथं लक्ष्मी असते तिथं आरोग्य वगैरे व्यवस्थित नसतं. काहींना मानसिक टेन्शन असतं. पैसा असला तरी काहींना मानसिक टेन्शन असतं. तर ह्या अशा काही गोष्टी असतात त्या आपल्या घरी लक्ष्मी असताना देखील आपण निगेटिव्ह एनर्जीमध्ये आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वगैरे असल्यामुळे आपण मानसिक त्रासामध्ये जातो किंवा अशा काही घटना घडलेल्या असतात त्याच्यामुळे आपल्याला मानसिक त्रासही होत असतो, शारीरिक त्रासही होत असतो. आणि आपण म्हणतो की पैसा असल्यानंतर सगळं होतं, असं काही नाही आहे. घरामध्ये आपण जे अन्न बनवतो ते पण पॉझिटिव्ह एनर्जीनेच आपण ते बनवलं पाहिजे. निगेटिव्ह एनर्जीने जरी आपण ते अन्न बनवलं तर आपल्या मनामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे. आपण त्याच मनात आपले आचार विचार आपले चालू आहेत आणि आपण अ, आणि आपलं चाललेलं असतं की स्वयंपाक वगैरे बनवणं. पण हे निगेटिव्ह एनर्जीने आपण जेवढा स्वयंपाक वगैरे आपण करतो, बनवतो, ते ती आपली निगेटिव्ह एनर्जी त्या अन्नामध्ये पण उतरते आणि ते अन्न आपण खातो. त्यावेळेस आपल्याला पण त्याचा त्रास होतो. कारण की ते पण आपल्याकडून व्यवस्थित बनवलं जात नाही किंवा आपली ती निगेटिव्ह एनर्जी त्या अन्नामध्ये पण उतरते. असं असं असतं. तर तुम्ही स्वयंपाक करताना किंवा जेवढं स्वच्छ वगैरे होऊन काही-काही जण कसं असतात सकाळी खूप घाई असते म्हणून फ्रेश वगैरे होतात नॉर्मली आणि स्वयंपाक वगैरे करतात. सगळं कामं झाल्यानंतर अंघोळ वगैरे करतात. ह्या अशा पण काही गोष्टी मी महिलांना बघते. तर प्लीज असं करू नका. अं, तर सगळ्यात अगोदर सांगायचं म्हटलं तर निगेटिव्ह एनर्जी, लक्ष्मी आपण म्हणतो, पॉझिटिव्ह एनर्जी, अलक्ष्मी. तर ह्या अशा काही गोष्टी आहेत खरंच. आपण म्हणतो जिथं देव आहेत तिथं राक्षसही आहेत. जिथं देव आहेत तिथं भूतं पण आहेत. जिथं देवाची शक्ती आहे तिथं जादूशक्ती पण आहे. असं म्हणजे ऐकून आहे. आता देवावर विश्वास आहे म्हणजे तिथं राक्षस पण असणारच. तर हे खरं आहे, अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आज. तर लक्ष्मीचा वास आपल्या घरात अखंड राहावा. आपल्या घरात सतत लक्ष्मी नांदत राहावी. कायमस्वरूपी आपल्या घरात लक्ष्मी राहावी म्हणून आपण छोटे-छोटे उपाय काय करायचे? कारण की ज्या घरामध्ये भांडण-तंडण किंवा अस्वच्छता असते, घरामध्ये स्वच्छता वगैरे ठेवत नाहीत, खरकाटे, रात्रीचं किचन वगैरे तसंच ठेवून देतात, धुतले कपडे वगैरे धुवत नाहीत, काही नाहीत, सगळे तसेच ठेवतात. घरात जाळ्या, धूळ वगैरे अशी पडलेली असते. सतत घरात नेहमी पसारा वगैरे असतो, जेणेकरून आपल्या दृष्टीने पाहिलं तरी तो आपल्याला त्याचा त्रास होतो. तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे? मग अशा वेळेस काय होतं, हे अशा वेळेस आपल्या मनामध्ये पण निगेटिव्ह एनर्जी राहते सारखी घरामध्ये. तर लक्ष्मीची बहीण जी असते अलक्ष्मी, मग ती तिथं निवास करते. आपल्या घरामध्ये ती स्थान निर्माण करते आणि आपली जी लक्ष्मी असते, ती आपल्या घरातून निघून जाते. ती आपल्यावर नाराज होते. मग त्यासाठी आपण आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपण काय करायचं? आपण कोणते पर्याय निवडायचे? आपण काय करू शकतो? आपण उपाय कोणते करू शकतो? आपण हे बघणार आहोत आज. तर छोटे-छोटे उपाय आहेत, तर ते आज तुम्ही करायचे आहेत. मी काही पॉइंट लिहून ठेवलेले आहेत, जेणेकरून मी सांगताना एखादा पॉइंट विसरेल तुम्हाला सांगायला, तर ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा तर अ, व्यवस्थित उठल्यानंतर आपलं ब्रश वगैरे सगळं झाल्यानंतर अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर झाडून वगैरे घेऊन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काम म्हणजे झाडून झाल्यानंतर पहिल्यांदा आपला उंबरठा जो असतो मेन डोअरचा, मेन दरवाजाचा आपला जो उंबरठा असतो, तो पहिल्यांदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तो धुतल्यानंतर त्याच्यावर हळदी-कुंकू करून लावून पूजा करायची आहे आणि खरंच तुम्हाला जमत असेल तर तिथं दिवाही लावा उजव्या साईडला. धूप, अगरबत्ती तुम्ही ते पण करू शकता. घरात देवाची देवपूजा झाल्यानंतर, इष्टदेवतेची आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही हनुमान चालीसा करा. हनुमान चालीसा केल्यानंतर हनुमान चालीसा का करावी? तर हनुमान चालीसा केल्याने आपल्या घरामध्ये म्हणतात ना, की वाईट शक्ती जी असते ती अ, हनुमान, बजरंगबली आहेत ते अ, लांब पळवून लावतात. ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत, काही नाहीत. तर तुम्ही खरंच हनुमान चालीसा रोजच्या रोज पठण करा. त्याची खरंच खूप दैवी शक्ती आहे त्यांची पण. भूतपिशाच निकट नाही यावे
महावीर जप नाम सुनावे. तुम्हाला माहीतच असेल. बजरंगबलीचं नाव जिथं 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 घेतलं जातं तिथं खरंच भूत प्रेत वगैरे अशा काही गोष्टी असतात, तर त्या तिथे येत नाहीत. म्हणून ते तुम्ही नक्की करा. त्याच्यानंतर मुख्य दरवाजाला आपल्या जो मेन डोअर असतो त्याला खरं तर आपल्या बाकीच्या आतल्या घरातले जे दरवाजे असतात त्या दरवाजापेक्षा मोठा दरवाजा असणं खूप गरजेचं असतं. आणि बाकीच्या दरवाजांपेक्षा मेन डोअर आपला हा थोडा उंच पाहिजे. मेन डोअर आपला व्यवस्थित कपड्याने स्वच्छ वगैरे धुवून पुसून काढावा. त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे व्यवस्थित लावून वगैरे घेतल्यानंतर धूप दिवा अगरबत्ती ह्या सर्व गोष्टी मी आता सांगितलेल्याच आहेत. त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेला पण दिवस मावळत थोडा वेळ आपला दरवाजा हा नक्की उघडा ठेवा. कारण की त्यावेळेस आपली लक्ष्मी येण्याचा तो मार्ग असतो ना, तो आपण स्वच्छ करावा, मोकळा करावा आणि दिवा धूप अगरबत्ती तिथे लावावी, जेणेकरून आपली लक्ष्मी पण आपल्यावर खुश होईल आणि ती आपल्या घरात खरंच नांदेल. घरात नवीन लक्ष्मी केरसून आणल्यानंतर आपण तिला हळदी कुंकू वगैरे लावून व्यवस्थित पूजा वगैरे करून घ्यावी. जी व्यक्ती सूर्याला गणपतीला रोज नमस्कार करते त्या व्यक्तीला ऐश्वर्य आणि तेजाची प्राप्ती होते. चांगले आरोग्य लाभते आणि आयुष्यही आपले खरंच खूप छान होते. घराच्या प्रवेशद्वारावर म्हणजे मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे तुम्ही स्वस्तिक वगैरे काढा. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात न विसरता शंख असेल तर आपण शंख फुंकावा. जर चुकून तुमच्या घरात वास्तव्याला अलक्ष्मी म्हणजेच आपल्या लक्ष्मीची मोठी बहीण जर तुमच्या अवदसा जी आपल्या तुमच्या घरात जर असेल तर ती तिचा पाय काढता पाय गेल्याने लक्ष्मी तुमच्या घरात व्यवस्थित नांदेल. आपल्या मधल्या बोटाने पहिल्यांदा आपल्या कपाळावर हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर पूजा करायची, म्हणजे ती पूजा सफल आणि पूर्ण होते. आपल्या घरामध्ये किंवा आपण म्हणतो ना पूजेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण मृत व्यक्तीची राख वगैरे ते ठेवतो. तर असं तुम्ही घरामध्ये ठेवू नका. ते आपल्यासाठी पण चांगलं नसतं, आपल्या वास्तूसाठी पण चांगलं नसतं, आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या आयुष्यासाठी पण ते चांगलं नसतं. तर ते तुम्ही प्लीज करू नका. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जेव्हा फरशी वगैरे पुसून काढतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकून ती फरशी तुम्ही पुसून घ्या. आपल्याला खरंच मन शांती लाभते आणि आपलं आरोग्यही नीट व्यवस्थित राहते आणि आपल्या घरामधील जी निगेटिव्ह एनर्जी असते ती काहीच राहत नाही, ती सगळी निघून जाते. आपली जी स्टडी रूम असते, जी अभ्यासाची खोली असते, त्या खोलीमध्ये तुम्ही तुमच्या इष्टदेवची सरस्वतीची गणपतीची मूर्ती जर ठेवली ना, तर तुमचं मनही खूप लागेल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तुमचा अभ्यासात लक्षही लागेल. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा किंवा जमत असेल तर एखाद्या व्यक्तीने घरातल्या नित्य नियमाने 1000 श्री स्वामी समर्थ जपाचा मंत्राचा जर तुम्ही जप केला तर तुम्हाला खरंच धनलाभ पण होईल. आपण देवास वापरलेले जे उरलेले पाणी वगैरे असते ते आपण तुळशीच्या झाडामध्ये विसर्जित केले तरी चालते. आपल्याला जमत असेल तर आपण लहान मुलांकडून नित्यनियमाने स्तोत्र वगैरे जप शुभम करोती हे असे काही आहेत जप ते स्तोत्र वगैरे आहेत ते मुलांकडून आपण करून घ्यावेत किंवा आपण स्वतःही ते करावेत. रोज सकाळी संध्याकाळी तुम्हाला आवडत्या सुवासाची उदबत्ती धूप हे आपल्या घरामध्ये नेहमी जाळावी. रोज संध्याकाळी हनुमान चालीसा वाचावी आणि खरंच जमत असेल तर हनुमानाची आपण आरती करून घरामध्ये कापूर नक्की जाळावा. त्याने पण आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जी काही असेल ती निघून जाते. घरात अखंड दिवा लावल्याने घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी कसलीच राहत नाही. दिव्याचे तोंड हे उत्तरेकडे असल्यास आपली देवी प्रसन्न होते. आणि पूर्वेकडे असल्यास आपल्या घरामध्ये सुख शांती येते. आपली मुले जर थोडी शांत नसतील किंवा चिडचिड करत असतील तर खरंच त्यांनी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय खरंच वाचावा रोज संध्याकाळी. खरंच खूप छान आहे. आपल्या मुलांसाठी खरंच खूप छान आहे. स्नान करूनच आपण भोजन करावे आणि भोजन केल्यानंतर त्या ताटामध्ये हात धुवू नये. आपण जर बाहेर जाताना आपल्याला आपलं म्हणजे महत्त्वाचं काम असेल आणि आपल्याला बाहेर जायचं असेल तर खरंच तुम्ही नक्की हा प्रयोग करा. जाताना गोड दही म्हणजे दहीमध्ये थोडीशी साखर मिसळून तुम्ही ते जाताना 1 चमचा का होईना ते खाऊन मगच बाहेर पडा. खरंच तुमच्यासाठी खूप चांगलं आहे.
तुमचं जे महत्त्वाचं काम असेल ना, तर ते त्यात तुम्हाला यशप्राप्ती मिळेल. जेव्हा तुम्ही लक्ष्मीची किंवा आपल्या इष्टदेवतेची आपण जेव्हा पूजा, प्रार्थना करत असतो, तेव्हा आपलं तोंड हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे हे असलं पाहिजे. आणि शक्यतो खरंच शक्य कराच ते. कारण की वर्षातून एकदा तरी टाळाटाळ न करता तुम्ही तुमचे जे कुलदैवत असतं त्यांना वर्षातून एकदा तरी तुम्ही पाया पडायला जाऊन या. ते आपल्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी, आपल्या घरातल्या म्हणतात ना, की बाबा काहीतरी अघटित घटना वगैरे झालेल्या असतात. बाबा आपले देव आपल्यावर रुसले की काय वगैरे, किंवा काही काही वेळा असं मनात येतं की हे आपण देवालाच गेलो नाही, किंवा आपलं काही चुकलं आहे का, आपलं काही राहिलं आहे का, त्याच्यामुळे आपल्याबरोबर ह्या अशा गोष्टी, अशा घटना घडत आहेत. तर ह्या अशा गोष्टी होतात. किंवा आपण म्हणतो की मनशांती होत नाही, त्यावेळेस पण आपण इष्टदेवतेला खरंच जाऊन आलेलं खूप चांगलं असतं. अशा काही गोष्टी आहेत ते उपवास करून आपण म्हणतो. उपवास करून शरीर शुद्धी होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो. म्हणजे जप केल्याने आपल्याला एवढं छान मानसिक टेन्शन आपलं जे असतं ना, ते एकदम निघून जातं. पॉझिटिव्हिटी येते. एकदम माइंड आपला फ्रेश होतो, की आपल्याला अजिबात म्हणजे कसलंच काही त्रासच जाणवत नाही त्यावेळेस. एवढं आपलं डोकं शांत होतं, पॉझिटिव्हिटी येते. मेन म्हणजे आपल्या घरामध्ये पण पॉझिटिव्हिटी येते. त्याच्यामुळे नित्यनियमाने घरामध्ये कुठल्याही देवाचा, इष्टदेवतेचा, कुठल्याही देवाचा, स्वामी समर्थांचा जप तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. धनरत्न जतन केल्याने आपण म्हणतो की लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहते. दान केल्याने म्हणजेच दान केल्याने त्यांचे आशीर्वाद, त्याच्यामुळे आपल्याला धन-दौलत आणि राज-ऐश्वर्य लाभते. हे पण खरं आहे. मी ऐकलेलं आहे आणि मी असं अनुभवलं पण आहे. तर हे पण नक्कीच खरं आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधल्याने आपल्याला आपले आरोग्य किंवा आयुष्यामध्ये जे चढ-उतार आलेले असतात, आपण जे बघितलेले असतात, तर ते हळू-हळू, हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते व आपण म्हणतात ना, आपण प्रगतीच्या मार्गावर, आपल्या आयुष्याची ग्रोथ कशी होईल, आपली प्रगती कशी होईल. वास्तुशास्त्राप्रमाणे घर जर आपलं असेल ना, तर आपली मनाची मानसिकता पण खूप छान राहते आणि आपण आयुष्यात प्रगती पण करतो. तर जेवढं आपण घर वास्तूप्रमाणे असेल ना, तर आपण जे खाल्लेलं अन्न, आपण जे बनवतो ना, ते पण आपल्या आरोग्यास छान लागते आणि आपलं आरोग्यही व्यवस्थित राहते. घरामध्ये तुम्ही खरंच अपशब्द वापरू नका. आपली लहान मुले असतील, बायको असेल, पत्नी असेल, आई असेल, सासू-सासरे असतील किंवा बहीण, कोण तुमचे जे इतर नातेवाईक असतील त्यांनाही अपशब्द वापरू नका. कारण लक्ष्मी तेथेच नांदते जिथे तुम्ही व्यवस्थित उच्चार वगैरे करत असाल, अपशब्द असे वापरत नसताल, त्याच घरामध्ये लक्ष्मी पण नांदते. आणि अजून दुसरं सांगायचं म्हटलं तर आपल्या घरामध्ये खरंच तुम्ही केर, कचरा या काही ज्या गोष्टी मी आत्ता ज्या सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही खरंच नित्यनियमाने पाळल्या तर तुमच्या घरात नक्कीच ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपदा आणि आपली जी लक्ष्मी आहे, देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेन. तर नक्कीच हा तुम्ही प्रयोग करून बघा. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही रोजच्या वापरामध्ये अंमलात आणल्या किंवा रोजच्या रोज तुम्ही जर त्या केल्या, तर खरंच मला नाही वाटत की तुमच्या घरात दारिद्र्य हे येईलच. नक्कीच तुमच्या घरामध्ये पण लक्ष्मी वास करेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, पुढे शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.